सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। प्रॅक्टिस पण व्हायला पाहिजे। आता मागे होतं ना थोडीशी बरं का राहुल सगळ्यांना मागे ठेवायला लाव। आज या ठिकाणी ट्रायसिकल शॉपचं वितरण होत आहे। हे याचे प्रमुख प्रायोजक आहेत प्रवीण मसालेवाले ट्रस्ट, पुन्हा टाउन क्लब आणि रोटरी क्लब सातारा कॅम्प यांच्यामार्फत आम्ही या अपंग दिव्यांग जे बांधव आहेत त्यांना त्यांचे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ट्रायसिकल शॉपचं वितरण केलेलं आहे। आणि हे सर्व आता दिव्यांग बांधव आहेत ते आपल्या या सायकल दिल्या आहेत त्याच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहून व्यवसाय करणार आहेत। कोण पोहे विकणार आहे, कोण वह्या विकणार आहे, कोण खाऊ विकणार आहे। अशा प्रकारे हे सर्व बांधव स्वतःच्या पायावर उभे राहणार आहेत आणि या सर्वांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि व्यवसायासाठी। धन्यवाद सर। नमस्कार। आज रोटरी क्लबच्या माध्यमाने प्रवीण मसाले आणि पुन्हा टाउन क्लब यांच्या माध्यमातून
दिव्यांग बांधवांना जो मदतीचा हात दिला आहे तो निश्चितच चांगला आहे. दिव्यांगांना केवळ सहानुभूती न देता प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक संस्थेने असा मदतीचा हात दिला तर ते त्यांच्या जीवनात उभे राहतील आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्या यातून मुक्त होतील. त्यामुळं यांनी जो आज कार्यक्रम घेतला तो खूप चांगला घेतला आणि इथून पुढं त्यांनी असेच चांगले कार्यक्रम घेऊन दिव्यांगांना मदत करावी असं मी समाज कल्याणच्या वतीनं त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आणि हे स्वतः वित्त महामंडळ थोडी सरळ पूर्तता लवकर करू. आमचा डेडिकेटेड काम करणारा सगळ्या स्टाफ आणि सगळे क्लब मेंबर हे सगळे आव्हान आम्ही त्यांच्या मदतीने आम्ही पेलू शकतो आणि आम्ही लवकरच मीडिया सेंटर आपण साताऱ्यात चालू करूया तुम्हाला मी ग्वाही देतो. धन्यवाद. नमस्कार, मी रोटरी क्लब सातारा कॅम्प ट्रस्ट चेअरमन डॉक्टर जवाहरलाल शहा. गेले 33 वर्षापासून आपण ही मत्यमंद मुलांची शाळा आणि कार्यशाळा असं चालवत आहोत. यामध्ये आत्ता साधारण शाळेमध्ये 40 विद्यार्थी आणि कार्यशाळेमध्ये 60 विद्यार्थी आहेत. कार्यशाळेमध्ये आपण त्या मुलांना फाईल, बुके, दिवाळी किट्स बनवायचं त्यांना ट्रेनिंग देतो. त्यातून ते त्यांच्या पायावर उभं राहून स्वतःपुरता अर्थार्जन करू शकतात. हा त्या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे की त्यातून त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायचं. आज आपण पुणे डाऊनटाऊन आणि प्रवीण मसालेवाले चोरडिया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं जो प्रोजेक्ट घेतला यामध्ये आपण 6 अपंग बांधवांना, भगिनींना आपण त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी ह्या ट्रायसिकलचं वाटप करत आहोत की ते ह्याच्यावरून ह्या सायकलवरून फिरून ते शहरामध्ये वह्या विकणे, पोहे विकणे यासारखे व्यवसाय सुरू करून ते त्यांच्या पायावर उभे राहतात. खरं तर ह्या सर्व आपल्या अपंग बंधू भगिनींना आपली सहानुभूती नको, तर त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण ताकद द्यायची आणि ते रोटरी क्लब सातारा कॅम्प खूप चांगल्या पद्धतीने करत आहे. आणि आपण इथून पुढे आत्ताच आपल्याला सहआयुक्तांनी जे आव्हान केलं आहे की सातारमध्ये लवकरच आपण DDRC म्हणजे डिसॅबिलिटी सेंटर आहे ना, DDC सेंटर आपण साताऱ्यात लवकरच चालू करण्याच्या दृष्टीने आपण रोटरी क्लबमार्फत प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.